मित्रांनो, जसं आपण काल डिस्कस केलं होतं, की इथं जो आपला बाईंग सेटअप बनला होता, ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो. हां. सो अराउंड या पॉइंटला आपला बाईंग सेटअप बनला होता इथं, राईट? का बरं? बिकॉज ग्रीन कॅन्डल अबोव्ह क्लोज झालती आणि नंतर वरती खाली ग्रीन व्हॉल्यूम आलता. सो दॅट ठीक आहे. सो आता त्याचं जे टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट आपलं 1:1 चं टार्गेट डन झालंय. अजून पण आपला ट्रेड प्रॉफिटमध्ये रनिंग आहे. आज संध्याकाळी एन-एफ-ची न्यूज आहे. आपण 2 गोष्टी करू शकतो. एक तर आहे या प्रॉफिटला बुक करा किंवा तुमचा स्टॉप लॉस लावून ट्रेडला आपण ट्रेल करू शकतो. ठीक आहे. ओके. सेकंड ट्रेड होता आपला जीबीपी यूएसडीचा. तो पण आता कॉस्ट टू कॉस्ट रनिंग आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. सेलिंग साइड दाखवतोय. बट अजून आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाही आहे लॉजिकली. तर याला पण अगेन आयदर कॉस्ट टू कॉस्ट बुक करू शकतो आपण जर रिस्क घ्यायची नसेल तर, किंवा मग न्यूजची वेट करू स्टॉप लॉस आपला इंटॅक्ट ठेवा. आणि थर्ड होता आपला यूएसडी सीएचएफचा. सीएचएफने ऑलरेडी आपलं सेलिंग साईडला 1:2चं टार्गेट डन केलंय. बिकॉज इथं आपल्याला या पॉइंटला सेल एंट्री मिळाली होती, जे की रेड कॅन्डल प्रॉपर खाली क्लोज झाली. खाली रेड व्हॉल्यूम आला होता आपला. इथं आपण सेल एंट्री इनिशिएट केली होती आणि आता जस्ट आपलं 1:2चं टार्गेट फिनिश झालंय. ठीक आहे. सो आपले तिन्ही ट्रेड पॉझिटिव्ह मध्ये आहेत आता. जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल, आज इव्हिनिंगला एन-एफ-ची न्यूज आहे, तुम्ही ती आपण ट्रेड आता क्लोज करा. अदरवाईज स्टॉप लॉस लावून तुम्ही जर त्याला मॅक्सिमाइज करायचं असेल तर स्टॉप लॉस लावून रिस्क घेऊ शकता. ठीक आहे.